दादा भुसे शालेय शिक्षण मंत्रिपदाचा पदभार स्वीकारणार. नाशिकमधील 50 विद्यार्थ्यांसोबत बसमधून मंत्रालयाकडे रवाना. राज्याच्या मंत्रिमंडळात दादा भुसे यांनी शालेय शिक्षण मंत्रिपदाची जबाबदारी यांना सोपवण्यात आलेली आहे. आज दादा भुसे शालेय शिक्षण मंत्रिपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषद, खासगी संस्था, समाज कल्याण, आदिवासी विकास विभागाच्या शाळेतील 50 विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मंत्री दादा भुसे मंत्रालयात पदभार स्वीकारणार आहेत. मंत्री दादा भुसे यांनी आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि यानंतर नाशिक जिल्ह्यातील विविध क्षेत्रात नैपुण्य मिळवलेल्या 50 विद्यार्थ्यांना मुंबईला सोबत घेऊन दादा भुसे बसमधून मंत्रालयाकडे रवाना झाले आहेत. आणि यावेळी दादा भुसे म्हणाले की महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षण विभागाची जबाबदारी नाशिकवर सोपवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुमोदन दिलेलं आहे. ज्या संवेदनेनं त्यांनी शिक्षण विभागाची जबाबदारी माझ्याजवळ दिली आहे. मला माहीत आहे की हे एक मोठं आव्हानात्मक काम आहे, परंतु सर्व विभाग झपाटून काम करेल. सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्याला केंद्रबिंदू मानून आम्ही येणाऱ्या काळात चांगल्यातलं चांगलं काम करून दाखवण्याचा प्रयत्न करू, असं त्यांनी म्हटलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नाशिक.